प्रशांत नाथाशेठ फडके यांच्या वाढदिवसानिमित्त। बरोबर आहे। आणि बघा ना, आज हा कमबॅक बघा झाला तर आमचे सर्व मित्र विगरगावचे ग्रामस्थ मंडळ, बिंगो ग्रुप, आमचे सर्व डायमंड ग्रुप वगैरे, हरिग्राम ग्रुप, वागेश्वर ग्रुप, आमचे जिथे ड्रायव्हर यांनी एकदम सुरात गाडी आणलेली, एकदम व्यवस्थित। त्याच्यामुळे गाडी आमची थोडी लेट। आमच्या विनंतीला मान देऊन सर्व ठाणे, रायगड, पालघर इथे सर्व गाड्या मला घेतात, त्यांचे आम्ही खूप खूप आभार आहे। आणि आम्हाला सहकार्य करतात खूप, म्हणजे कुठला काय मेट्रो काय हो, आमचे विकास दादा खानावकर, डबल संदीप भाऊ, संदीप माली दादा, हे सर्व आम्हाला एकदम सहकार्य करतात, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आता मित्रांनो बघा, आज आपल्या सोबत सागर दादा जोडलेले आहेत बघा। आज बघा त्यांचा विजय असो। आज बघा मित्रांनो, गावच्या मैदानावरती बघा गावचा सातबालाला आणि बघा एक अतितडीची लढत होती आणि त्याच्यामध्ये बघा गुलालाचा मानकर झालाय। सागर शेठ नमस्कार। नमस्कार। आज बघा गावचा सातपालाला आणि ही शर्यत कशी जमून आली होती त्याबद्दल सांगा ना आम्हाला। ही शर्यत आमची चिंचोलीचा घरचा साज आणि आमचा नाथामाचा महबूब आणि आमचा सरपंच ही मैत्रीपूर्वक शर्यत झाली आमची। आम्ही स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या स्मरण करून त्यांना आमच्या खंबीर साथ गुरुनाथ शेठ फडके यांची आम्हाला खंबीर साथ आहे। आणि आमचे मामा नाथामा फडके आम्हाला आमचा बैल सरपंच गुलाला 2-4 वेळा नव्हता, कोण बैल देत नव्हता पायऱ्यासाठी, पण नाथामाने एक शब्दावर आम्हाला बैल दिला। आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आभारी आहोत मामांचे। आणि शर्यत आमची मैत्रीपूर्वक झाली एकदम। बघा ना, नाथा शेठ फडके बोलला तर एक दोन छकडेवाला आणि पूर्वीपासून नाद करतो आणि त्यांच्या म्हणजे दावणीला अनेक टॉपचे नंदी घडलेले आहे। आज बघा महबूब पण पलतोय आताच्या घडीला चांगल्या रेंजमध्ये। आणि बघा आज मोलाची साथ भेटली अशी महबूबची आणि सरपंचाची। आणि आज बघा गावच्या मैदानावरती गुलालाचा मानकरी झालेला आहे। कसा आनंद आहे भाऊ? आम्ही शर्यत जिंकल्यामुळे आनंद व्यक्त केलेला आहे। आणि महबूब हा 2 गुलालाचा मानकरी आज झालेला आहे प्रशांत नाथाशेठ फडके यांच्या वाढदिवसानिमित्त। बरोबर आहे। आणि बघा ना, भावांच्या वाढदिवसाच्या निमित्त 2-2 गुलाल घेतले महबूबनी। आणि आज बघा तुमच्या नशिबाई पण गुलाल दिलेला आहे सरपंचांनी। काय बोलणार, 2 गुलाल पडले होते, अपयश आलं होता आणि आज बघा पुढारी तिसऱ्यांदा पळाला आज आणि कमबॅक केला। भाऊ काय बोलणार? आज हा कमबॅक बघा झाला तर आमचे सर्व मित्र विगरगावचे ग्रामस्थ मंडळ, बिंगो ग्रुप, आमचे सर्व डायमंड ग्रुप वगैरे, हरिग्राम ग्रुप, वागेश्वर ग्रुप सर्व झाले यांची खंबीर साथ असल्यामुळे हा विजय आहे असं मी घोषित करतो। आणि कुठेतरी बघा ना भाऊ, एकदम ही शर्यत बोलली तर अटीतडीची होती, चुरशीची शर्यत होती। आणि आज बघा सगळं आपल्याला तिथे धाग्यावरती, कारण की महबूबला आणि सरपंचाला पाहण्यासाठी का गाडी आपली आता सुटेल आणि ते तिथे उभे होते आणि आज त्यांच्यासाठी गुलाल घेऊन दिला। हे फक्त त्यांचं आमच्यावर असलेलं सर्व ग्रामस्थांचं मित्रमंडळीचं फक्त हे प्रेम असल्यामुळे सर्व आमचे मित्रमंडळ जाग्यावर कशासाठी होते, याच गोष्टीसाठी कुळाचा विजय होता हे पाहण्यासाठी। पण शर्यत ही मैत्रीपूर्वक झालेली आहे, काही वादावाद नाही ना काही नाही, एकदम चांगली सुरुवात शर्यत झालेली आहे। बरोबर आहे। आणि भाऊ आजची गाडी कोणी हाकलली त्याच्याबद्दल कौतुक करा ना थोडं। आमचे जिथे ड्रायव्हर यांनी एकदम सुरात गाडी आणलेली, एकदम व्यवस्थित, त्याच्यामुळे गाडी आमची थोडी लेट सुटली, तर त्याला 2-3 गाड्या हाकलायची होते त्यामुळं। बरोबर आहे। आणि बघा जितू बोलला तर जेव्हा बसतोय कोणाच्या पण गाडीवरती प्रामाणिकपणे गाडी हाकलता आणि आज बघा त्यांनी करून दाखवलं, म्हणजे आपली पण गाडी चांगल्या प्रकारे हाकलली, एकदम चांगल्या प्रकारे हाकलली गाडी। सुट्टीला कोण होता भाऊ? सुट्टीला आमचे राजू अम्मा, संजय अम्मा, रतन अम्मा, मिलिंद भाऊ, बरोबर आहे, ते होते नवनाथ अम्मा, आवे अम्मा, असे आमचे सर्व हरिग्रामची मंडळी, विगरची मंडळी सर्व सुट्टीला होती। बरोबर आहे। त्यांचे सर्वांचे आभार मानतो मी। बरोबर आहे भाऊ। आता बघा तो आपल्या विगरच्या मैदानावरती अनेक गाड्या मालक येतात, त्यांच्याबद्दल तुम्ही काय कौतुक करणार? आमच्या विनंतीला मान देऊन सर्व ठाणे, रायगड, पालघर इथे सर्व गाड्या मालक येतात, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे। आणि आम्हाला सहकार्य करतात खूप, म्हणजे कुठला काय मेट्रो काय हो, आमचे विकास दादा खानावकर, डबल संदीप भाऊ, संदीप माली दादा, हे सर्व आम्हाला एकदम सहकार्य करतात, त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आता तिथे मी थांबतो, दुसरी शर्यत जमलेले सरपंच आणि डायमंड त्या बैला आम्ही काढतो। चालेल, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो जुना ड्रायव्हर आहे संजय ड्रायव्हर, आणि यांनीच सरपंचाला शिकवला।